नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा त्या भगवान अरहंत सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम. भारत देश आपला हा जम्बूद्वीप म्हणून प्रसिद्ध आहे. सर्व विश्वामध्ये जम्बूद्वीप ही त्यांची संज्ञा भगवान गौतम बुद्धामुळे सर्वत्र लोकाला माहीत झालेली आहे. म्हणून त्यांना आपण बुद्धपूजेमध्ये जम्बूद्वीपे म्हणतो. जम्बूद्वीप हे इकडे श्रीलंकेपर्यंत आणि इकडे अफगाणिस्तान, कब्रस्तान, पाकिस्तान, संपूर्ण जेवढा मुस्लिम प्रांत आहे, राज्य आहे, देश आहे, ते सर्व जम्बूद्वीपामध्ये होते. संपूर्ण विश्वामध्ये जम्बूद्वीप हे विश्ववंदनीय होतं आणि त्यांची ख्याती लांब लांब देशामध्ये गेली होती. बुद्धांनी जिथपर्यंत प्रवचन केली तिथपर्यंत बुद्ध पोहोचलेले आहेत. पाकिस्तानमध्ये सुद्धा भगवान बुद्ध पोहोचलेले आहेत. कारण तिथे विक्रमशिला व दंतपुरी हे दोन्ही विद्यापीठ पाकिस्तानमध्ये आहेत. त्यामुळं विश्वातील सर्व कोटी श्रद्धेचं स्थान म्हणून महाबोधी महाविहार हे सर्वात संबोधीचं ज्ञानाचं केंद्र असलेलं पवित्र ठिकाण हे सर्वांना वेधून घेते, ऊर्जा निर्माण करते, बळ निर्माण करते आणि बोधीची अनुभूती आपल्याला देत जाते. आपण कधी जरी बुद्धगयेला गेला, केवळ बुद्धगयेला आणि बोधिवृक्षाखाली जर बसला आपण 1 घंटाभर, तर आपल्याला बोधीचे तरंग, बोधीची अनुभूती ही आपल्या संवेदनेमध्ये, आपल्या अनुभूतीमध्ये येत राहते. प्रत्येक व्यक्तीमध्ये बोधी गुण हा किंवा बोधी अंकुर हा वेगानं उमलत जातो. वेगानं उमलण्यासाठी आपली जिद्द, तळमळ आणि प्रखर श्रद्धा, डोळस श्रद्धा आणि यथाभूत अनुभूतीची श्रद्धा ही जागवली पाहिजे. बोधी ही आपोआप जागत नाही. बोधी आपोआप येणारी गोष्ट नाही, तर ही निर्माण करावी लागते आपल्यामध्ये. ही अनुभूतीनं निर्माण करता येते. परंतु लालचीपणा, हावरेपणा, लोभ, द्वेष, अहंभाव, गर्व, कामुक भावना, कामवासना हे माणसाला डॅम्बिस बनवतात, पापी बनवतात, दुष्ट बनवतात, हलकट बनवतात, नीच बनवतात. ते भवचक्करमध्ये फिरवतात माणसाला. या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात, अनंत जन्मापर्यंत हा आसक्तीचा भाव, हा तृष्णेचा अतिशय तीव्र भाव, कामभोगाची तृष्णा, द्वेष, ईर्ष्या, हेवा, अहंभाव, घमेंड, लालचीपणा, लालूचपणा या सर्व बाबी माणसाला भवचक्करमध्ये जन्म भटकवत दुःखाच्या चक्रामध्ये फिरवतात. दुःख त्याच्या मागे लागते आणि म्हणून बोधिवृक्षाखाली सर्व या विकारावर
सम्यक संबुद्धाने विजय मिळवला. एक महामानव किंवा एक कोणताही मानव हा विजय मिळवू शकतो. तो वासनेवर विजय मिळवू शकतो, तो तृष्णेवर विजय मिळवू शकतो, तो आळसावर विजय मिळवू शकतो, तो काम भोगावर विजय मिळवू शकतो, तो. म्हणून भगवान गौतम बुद्धानंतर 125 वर्ष त्यांचा शिष्य आनंद हा जगलेला आहे. एवढा निष्कलंक महान असा महाथेरो होता, बहुश्रुत होता, महान प्रज्ञावंत होता, अनेक प्रतिभांनी ते संपन्न होता. वेगवेगळे बोधीचे बल त्यांच्यामध्ये जागलेले होते. कमालीची स्मरणशक्ती त्यांची 22 प्रकारची वाढलेली होती. म्हणून प्रत्येक मानव, आनंद सुद्धा एक मानव होता. त्यांनी सर्व गोष्टीवर त्यांनी विजय मिळवला. काम भोगावर विजय मिळवला, वासनेवर विजय मिळवला, अहंकारावर विजय मिळवला, लोभावर विजय मिळवला, सुस्तीवर विजय मिळवला आणि सर्वात उच्च गुणानं संपन्न झाला. तसंच सारीपुत्र भगवान बुद्धाचा उजवा, तसंच महामोगल्यन, तसंच भारद्वाज. हा भारद्वाज ब्राह्मण 50,000 जमिनीचा मालक होता. इतका मोठा जमीनदार. त्यांनी भगवान बुद्धाच्या जवळ आल्याबरोबर ती सारी जमीन जायदाद, नातेवाईक, ब्राह्मण समाज पूर्ण त्यागला. जानवं तोडून टाकलं त्यांनी, सोहळं फेरलं, काम भोगावर त्यांनी पूर्ण विजय मिळवला. इतक्या त्यांच्या सुंदर मुली, इतकी त्यांची सुंदर गोरी पान बायको आणि अलंकार, त्यांच्या घरामध्ये कोटीनं पैसा, सर्वांना त्यांनी त्यागलं या बोधिबलावर. भगवान बुद्धाच्या पासून जे बोधिबल लोकाला मिळाले त्याच्यातून लोक गुणानं परिपूर्ण भरत 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 गेले. संयमाचा गुण, स्थितप्रज्ञ गुण, निग्रह गुण, गंभीरपणा गुण, शांत संयमाचा गुण, सहनशीलतेचा गुण, क्षमाशीलतेचा गुण आणि इंद्रिय जिंकण्याचा गुण, जागृती व सत्य स्वरूपाची प्रज्ञा, सत्य स्वरूपाचं ज्ञान प्रज्ञा, हे सर्व जवळजवळ 2 लाख बौद्ध भिक्खू भारतामध्ये अरहंत झाले. हे आपल्यासारखे माणसं होते. 50,000 भिक्खूंनी अरहंत झाल्या. हे पवित्र पावन निष्कलंक ठिकाण सम्यक संबोधीचे महाबोधी महाविहार होतं. या महाबोधी महाविहाराच्या ठिकाणी आज लाखोनं लोक जमा होत राहतात. दर महिन्याला लाखो लोक तिथे जाऊन प्रणाम करतात, दर्शन घेतात. 5 भिक्खूंना, 10 भिक्खूंना, 20 भिक्खूंना, 40 भिक्खूंना, 150 भिक्खूंना, 200 भिक्खूंना, आता येणाऱ्या 20 तारखेला 500 भिक्खूला चिवरदान, भोजनदान कालचक्रावर आहे. एक एक माणूस आपल्या आईच्या नावानं, आपल्या बापाच्या नावानं, जे मृत्यू लोक होऊन गेले आपल्या वहिनीच्या नावानं, आपल्या भावाच्या नावानं, आपल्या आजाच्या नावानं 100च्या पुढे भिक्खूला चिवरदान देतात. 150च्या जवळपास भिक्खूला चिवरदान देतात. एक एक चिवर, 1,500, 2,2 हजाराचं चिवर आणि भोजनदान त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या महाविहारामध्ये ते लोक दान देऊन आपली दान पारमिता पूर्ण करतात. ही दान पारमिता पूर्ण करण्यासाठी लोक बुद्धगयेला जातात. शील पारमिता, नैष्कर्म्य पारमिता, वीर्य पारमिता, अधिष्ठान पारमिता, करुणा पारमिता, मैत्री पारमिता, शांती पारमिता
सत्यपारमिता, उपेक्षापारमिता, हे 10 पारमिता आपल्याकडून पूर्णत्वाला जाव्या, आपण परिपूर्ण मानव बनावा, परिपूर्ण मानवाचा जन्म आपला सफल व्हावा म्हणून बुद्धगया महाबोधी महाविहार हे जगातल्या कोटी कोटी लोकांचं हे ऊर्जा स्थान आहे, स्वाभिमानाचं स्थान आहे, ज्ञानाचं स्थान आहे आणि जागवणारं स्थान आहे. हे लक्षात घेऊन तिथल्या पंड्या पुजाऱ्यांनी आपला कब्जा त्यांनी अगोदरच केला होता. जालंधरून आलेला घमेंडगिरी महंत हा ब्राह्मण पुजारी होता. हा नदीमध्ये आंघोळ करून तिथं यायचा आणि तिथे येऊन बसायचा तो आणि तिथे तो भगवान गौतम बुद्धाकडे पाहायचा एकसारखा. नंतर तो 8 दिवे लावायला सांगायचा. तो त्यांनी तयार केलेले सारे ब्राह्मण शिष्य त्यांना शिरा पुरी खाऊन खाऊन लठ्ठगठ्ठ तो बनवायचा. त्यांनी त्याचे गुंड करून ठेवले होते. तिथं कोणी येणार नाही, आपणच राहू म्हणून त्यांनी आपल्या मनामध्ये तीव्र आसक्ती केली होती. या घमेंडगिरी महंत ब्राह्मणानं फाटकत धोतर नेसून आला होता. तो जालंधरवरून निरंजन नदीच्या काठी बसून त्यांनी झोपडी बनवली होती. त्या झोपडीला हे नारळाचे पूर्ण हे पानचट लावले होते त्यांनी, पाचट. आणि मग त्याचं रूपांतर त्यांनी पूर्ण मठामध्ये केलं. कुठून आला एवढा मोठा पैसा? महाबोधीमध्ये बर्माच्या फॅमिली, थायलंडच्या फॅमिली, कंबोडियाच्या फॅमिली, व्हिएतनामच्या फॅमिली, श्रीलंकेच्या फॅमिली, सिंगापूरच्या फॅमिली, अशा देशाच्या फॅमिली, बौद्ध कुटुंब आपल्या जवान सुनसोबत, जवान मुलासोबत आई वडील येऊन तिथे भगवान बुद्धाला असं चिवर 2000चं चिवर सेट, पुढे 3000चा चिवर सेट, 4000चा चिवर सेट, 5000, 8000, 12000, 15000, 25000, 50000चे भारी भारी चिवर सेट आहेत. त्याच्याप्रमाणे आणि त्याच्यावर हे लोक बौद्ध कुटुंबाचे लोक 250 ग्राम काजूचं पॉकेट, 250 ग्राम पिस्ता पॉकेट, 250 ग्राम मनुका पॉकेट, 250 ग्राम बदाम पॉकेट, 250 ग्राम पूर्ण खडीसाखर पॉकेट, 250 ग्राम विलायची पॉकेट, 250 ग्राम लवंग पॉकेट, 250 ग्राम सुपारी पॉकेट, 250 ग्राम गुळाचं पॉकेट, 500 ग्राम साखरेचं पॅक आणि सारे माल सुकामेवा तिथे हजारो रुपयाचा ते असं बंडल ठेवत असत. आणि त्याच्यावर 5000 नाही, 10000 नाही, 50000चं बंडल, 75000चं बंडल, 1 लाखाचं बंडल, 2 लाखाचं बंडल, 500च्या नोटा, 2.5 लाखाचं बंडल असं ठेवून पाया पडून भगवान बुद्धाला पूर्ण बुद्धवंदना म्हणून, बुद्धानुस्मृती करून, धम्मानुस्मृती करून, संघानुस्मृती करून, रतनसूत्र म्हणून, कर्णेमीसूत्र म्हणून, मंगलमैत्री करून असं वाकून कमरपासून हे बौद्ध कुटुंबाचे लोक मागं जायचे. आणि हे जसे लोक गेले की हे ब्राह्मण, पंडे, पुजारी आणि त्याचे सारे गुंड हे उचलून घेऊन जायचे मठामध्ये. आणि सारे पैसे घेऊन नेऊन मठाला लावायचे.
7-7 फुटाच्या भगवान बुद्धाच्या काळ्या पाषाणाच्या मूर्त्या, जसं आज आपण धम्मदीप बुद्धविहारामध्ये हे भगवंताचं रूप आणलं 5.5 लाखाचं, तसं ते बुद्धगयेच्या वेगवेगळ्या मूर्त्या लपवून मठात घेऊन जायचे आणि स्मगलिंग करायचे, काळा बाजार करायचे. एक मूर्ती हे जवळजवळ 50 लाखाला विकायची, 40 लाखाला विकायची. आणि असा त्यांनी व्यापार केला या घमेंडगिरी महंतानं, आणि म्हणून ते सोडत नव्हते. नेमका देश आपला स्वतंत्र राज्य होऊ लागला आणि बर्माचे 50,000 बौद्ध भिक्खू संसदेवर आले. 8 दिवस त्यांनी तिथे आंदोलन केलं. 8 दिवस स्वतंत्र त्यांच्या बसेस होत्या. 8 दिवस त्यांचं स्वतंत्र राहणं होतं, 8 दिवस त्यांचं स्वतंत्र खाणं होतं. आणि संसदेवर ते निदर्शनं करत होते, आंदोलन करत होते. त्या आंदोलनामध्ये भारत सरकारनं काही विचार नाही केला. उलट राष्ट्रपती बुद्धगयेला आला आणि बुद्धगयेला येऊन या घमेंडगिरी फाटक्या कपड्याच्या पुरोहिताच्या पायावर जाऊन त्यांनी डोकं ठेवलं. तरी घमेंडगिरी म्हणे आमचा सुद्धा हिस्सा या विहारात राहिला पाहिजे. साऱ्या भारतभर इंग्रजी, मराठी, हिंदीमध्ये बातम्या निघल्या होत्या. बौद्धांना महाबोधी महाविहार देण्यात यावं म्हणून. आणि हे चळवळ 135 वर्षापासून चाललेली आहे. तेव्हाच झालं असतं, परंतु या घमेंडगिरी म्हणताना त्याच्यामध्ये पूर्ण पिन टोचली, म्हणे आमचा हिस्सा याच्यात राहायला पाहिजे. ते दररोज तिथे बसून राहायचा. भगवान बुद्धाच्या महाबोधी महाविहाराचं दगडाचं वाल कंपाऊंड एवढाले मोठे, 15-15 फुटाचे दगडं, एवढाले मोठे 10-10 फुटाचे दगडं कोरीव असलेली, ज्याच्यावर कमळाचे फुलं आहेत. तो रात्री ठेल्यावर टाकून न्यायचा, चोरून बुद्धाच्या मूर्त्या चोरून न्यायचा. एवढी लूट झाली सुरुवातीला 1893 मध्ये, 1895 मध्ये, आणि नंतर मग वाढतच गेली ती लूट. अशी लालूच तिथे लागली पुरोहितांना, अशी त्यांची हाव वाढली, अशी त्यांची तृष्णा वाढली पैशाची आणि साऱ्या सुकामेवा खाण्याची. आणि म्हणून महाबोधी महाविहार हे पुरोहित ब्राह्मण हे साधू संत सोडत नाही. आणि त्याच्या पाठीमागं करोडो रुपयाचं धन मिळत होतं त्यांना. आज तिथे कित्येक कोटीचं त्यांनी हिंदू मठ बनवून टाकला त्यांनी तिथे. यावेळेस दिल्लीला जंतर मंतरवर 7 लाख लोक जमा झाले होते. पूर्ण सरकार अगदी परेशान झालं. 1 वाजता आंदोलन बंद करा म्हणून मंत्रालयातून निरोप आला. कर्नाटकातून 41 लाखाची ट्रेन खरेदी करून लोक ट्रेन भरून आले. तामिळनाडूमधून 12,000 तामिळनाडू बुद्धिस्ट लोक आले. महाराष्ट्रामधून 3-3.5 लाख बौद्ध लोक गेले तिकडे. लातूरवरून 250 उपासिका उपासक, आपल्या उमरखेडवरून 32 उपासिका, अशा वेगवेगळ्या तालुका, जिल्हा, गावातून लोक सारे तिथे जमा झाले. सरकार परेशान होतं. वारंवार सांगत होतं की 1 वाजता आंदोलन बंद करा, परंतु बंद करण्यात आलं नाही. 300-350 कॅमेरे होते तिथं. वेगवेगळ्या देशाचे 2,500 बौद्ध भिक्खू होते. इंग्रजी बोलणारे 2 बौद्ध भिक्खू होते. आणि याचा प्रभाव सर्वत्र माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेला आणि ज्वलंत विषय झाला.
मी आताची तुम्हाला गोष्ट सांगतो, 2 वर्षापूर्वीची. हिंदू महासभेचा तिथं कार्यकर्ता आला. इंग्रजी हिंदी त्याला येत होती. 5-6 इंग्रजी बोलणारे बौद्ध फॉरेनर होते तिथं. यू कम हिअर. महाबोधी महावीराच्या डाव्या बाजूला तिथे 5 मंदिरं बनवली. त्या 5 मंदिरात भगवान बुद्धाच्या मूर्त्या नेऊन ठेवल्या आणि त्यांना भगवे कपडे लावले त्यांनी. आणि वर बोर्ड लिहिला पत्राचा, सनातनी धर्माचे 5 पांडव. हे का त्यांचं मंदिर आहे का 5 पांडव लिहायला? असा अत्याचार त्यांनी बौद्ध संस्कृतीवर केलेला आहे. आणि मग त्या 5 फॉरेनच्या बुद्धिस्ट लोकांना वळवत मंदिरात नेलं. दिस लॉर्ड बुद्धा व्हेरी पॉवरफुल, गिविंग ब्लेस and he take the happiness for the you put here 200 rupees donation. 2000 रुपये त्यांना ठेवायला लावले चौकाला. 500 रुपये पुढच्या बुद्धाजवळ नेलं. दिस इज ऑल्सो व्हेरी पॉवरफुल अँड स्पिरिच्युअल बुद्धा, ही गिविंग ब्लेस यू and you long time you get the happiness and peace of Nibbana. You put here 200 rupees. असं म्हणत 5 बुद्धाजवळ त्यांनी 2,000 रुपये ठेवायला लावले इंग्लिशमध्ये बोलून. आणि एवढ्या अर्ध्या तासात त्यांनी किती रुपये झाले? 2,000 5 ठिकाणी. एवढे लोक लुटून खातात. आज ही आजची परिस्थिती आहे. हे हिंदू महासभेचा कार्यकर्ता. अशी लालूच लागली या पांढऱ्या कपड्यामध्ये असलेल्या हिंदू कार्यकर्त्याला. म्हणून हे अडथळे आपल्या महाबोधी महाविहाराच्या लढ्यासाठी होत आहेत. आता पुन्हा हा लढा संपूर्ण जगातून पेटत 1 नोव्हेंबरला गांधी मैदान पटण्याला होणार आहे. सर्वांनी चलावं, गावागावातून चलावं, खेड्यापाड्यातून चलावं. प्रत्येकानं निघावं. डायरेक्ट गाडी आपल्या औरंगाबाद, नांदेड सर्व ठिकाणून डायरेक्ट गाडी पटण्याला आहे. जाण्या येण्याचं आपण तिकीट काढावं 1 महिन्यापूर्वी. सर्वांत मंगल हो, सर्वांत मंगल हो, सर्वांत मंगल हो. आशीर्वाद. अभिवादन शिलिस्स नित्यं वड्डापचायिनो चतारो धम्मा वर्धन्ति आजीवन्नो सुखां बल. धम्मं नमामि संघं वंदामि सद्गुरुं. भारतीय बौद्ध महासभेनं तिथं पुरी, शिरा, कढी आणि पूर्ण खाण्यासाठी व्यवस्था केली होती. आणि सोले त्याची भाजी आंबेडकर भवनावर.